आता बनवते मी मातीच्या भांड्यामध्ये मस्त असं दही. तर हे भांडं आहे ना, तर मी आता नुकतंच धुवून घेतलंय, घासून घेतलं होतं. तर कात्याने वगैरे घासायचं नाही, साबणाने पण नाही घासायचं. लिंबानी किंवा बेसन पीठ वापरून भांडं स्वच्छ घासून घ्यायचं आणि हे खास भांडं दह्यासाठीच आहे. तर दही होतं अगोदर, ताक वगैरे करून संपलं होतं. थोडंसं विरजण होतं, तर ते मी वाटीमध्ये काढून घेतलं आणि लिंबाने भांडं स्वच्छ धुवून घेतलं. त्याच्यामध्ये कोमट दूध घालायचं आणि थोडंसं विरजण घालायचं. चमच्याने सगळं नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. वाटलं तर थोडंसं खालीवर पण केलं तरी पण चालते. मी थोडंसं आपलं खालवर केलं होतं म्हणजे विरजण नीट व्यवस्थित दुधामध्ये मिक्स होतं आणि मातीच्या भांड्यामध्ये दही एकदम छान लागतं. आता हे दही आम्ही ताकासाठीच लावलं होतं आणि सकाळ आता दुपारच्या वेळेस ज्यावेळेस ताक करते ना, तर त्यावेळेस बघू शकता उठलं की फ्रीजमध्ये ठेवायचं, दही थंड होतं आणि इथं बघू शकता मस्तच आपलं ताक तयार झाले. अगदी पाणी वगैरे कुठंच नाही, सगळं घट्ट घट्ट असं ताक ताक नाही दही तयार झाले आणि ताक तर काय विचारूच नका, एक नंबर झालं होतं. चला या पटकन तुम्ही ताक पेला दुपारच्या वेळेस थंड का